आज मी बनवली अंडा करी. तर अंडे घेतले बॉईल करून, त्यानंतर पेस्ट करून घेतली टोमॅटो, अद्रक, लसूण. त्यानंतर इथं कांदा घेतला आहे चॉपरमध्ये चॉप करून, छानपैकी बारीक होतो चॉपरमध्ये. तर इथं खूपच बारीक बारीक असं चॉप झालेलं आहे. नंतर ती पेस्ट करून घेतली, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर टाकली थोडीशी, अशी छानपैकी पेस्ट झाली. त्याच्यानंतर तडका दिला इथं जिऱ्याचा. तडका देऊन त्यामध्ये चॉप केलेला कांदा टाकला आहे. तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी लाल होईपर्यंत कांदा परतून घेतला आहे मी. चांगलं परतून घ्यायचं एकदम लालसर होईपर्यंत. खूप टेस्टी आहे. आणि त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलं, 1-1.5 चमचा चांगलं मीठ टाकलं. परत एकदम फ्राय करून घ्यायचे. बाकी हे होईपर्यंत इकडं अंडे वगैरे मी बॉईल करून घेतले. नंतर ते साल वगैरे काढून घेतले. आता परत त्याच्यात कांदामध्ये आपण मसाले टाकणार आहे. लाल तिखट, धना पावडर आणि माझा घरचा मसाला, गरम मसाला, असं सगळे मसाले टाकून घेतले. परत एकदा छानसं असं फ्राय करून घेतलं. आता इथं पेस्ट केलेली आपण टोमॅटो वगैरे, ती टोमॅटो, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर असं बारीक करून पेस्ट करून घेतली ना, ती टाकणार आहे आता इथे मी. कारण की इथं तेल भरपूर सुटलेलं आहे मस्त छानपैकी. ही पेस्ट टाकली आता मी इथे. परत एकदा असं छानसं परतून घेतलं, एकदम मिक्स करून. परत त्याला एकदम तेल सुटेपर्यंत असं छानसं फ्राय करायचं आहे. इथं फ्राय करून झालं आहे. आणि एका साईडला मी अंडे पण सोलून आणि कट करून ठेवलेले आहे. ते पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ वगैरे टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं. आलटी पलटी करून घ्यायचं. चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं त्याला तेलामध्ये एकदम छान. ते चांगलं असं फ्राय होतं इथं मी. पलटी मारून ठेवले. एकदा असं छान तेलामध्ये प्रेस करून घेतलं. त्यानंतर इथं ही रस्सी पण आपली तयारी म्हणजे मी करून घेतली. एकदम दाटसर असं पण झालेलं आहे. खूपच छान टेस्ट लागते. नंतर इथं बॉईल केलेल्या फ्राय केलेले अंडे टाकले रस्सीमध्ये. तर खूपच छान झालेले. आता इथं मी एक वाढून घेणार आहे ताटामध्ये. तर इथं चपाती आहे, मसाले भात आहे आणि कांदा आहे आणि अंडा करी मस्तपैकी अशी झणझणीत चमचमीत तयार झालेली. बघू शकते खूपच छान. म्हणजे दिसण्यावरूनच कळू शकतं किती छान झालेली, एकदम टेस्टी. नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा. खूपच छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूपच सिंपल आणि टेस्टी रेसिपी. त्यासोबत मसाले भात पण केलेला आहे, वाटाणा, सगळ्या भाज्या वगैरे टाकून.